खंडेराय जय भोलेनाथ पब्लिक कमी होईल है ना ये का ना थोडंसं पाठीमागे सरका पाठीमागे दिसायला बोले देऊन तुम्ही पण नाम नाही आणि अशी दिली सेवा का मौका दिया उसने देवी काय हात जोडा सगळे बोलो श्री रामचंद्र की जय। बोलो श्री रामचंद्र की जय। प्रश्न का बरं मला सांगा हा जे देखाव करण्यात आलेला आहे तुम्हाला कसं वाटतं आता तुम्हाला? अरे बापरे, रामलल्लाच्या आगमनाप्रीत्यर्थ जिथे आता स्थापनेचा जो उत्सव होऊन राहिला त्याचे प्रतिसाद तर पूर्ण भारतभर उमटलेलेच आहे। तसेच आमच्या जालना शहरातील वैभव कॉलनी श्रीकृष्णनगर येथील आम्ही रहिवासी आहोत आणि इथल्या श्रीकृष्णनगरमधल्या रहिवाशांनी हा सुंदर देखावा सादर केलेला आहे। याच्यात राष्ट्रातले सगळे ठिकाणचे देखावे घेतलेले आहे। तसेच महाराष्ट्रातील निरनिराळे संत जे आहे त्यांची अगदी नावानिशी त्यांनी मूर्त्या आणि ते दिलेलं आहे। अतिशय सुंदर देखावा आहे जालना शहरात प्रथमच आणि तोही आमच्या कॉलनीमध्ये आम्हाला पाहावयास मिळत आहे। त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे आणि 500 वर्षाच्या नंतर आपल्या रामलल्लाचं जे आगमन होतं आहे त्याबद्दल आम्हाला अतिशय 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 आनंदित होत आहे आम्ही आणि ती खुशी व्यक्त करण्यासाठी आमच्याजवळ आता शब्दच नाही आहे। त्या लढ्यात जरी आम्ही सामील नाही झालो तरी जे लोकांनी आतापर्यंत त्याच्यासाठी जे अविरत कष्ट घेतले आणि जो लढा दिला आणि आपल्या रामलल्लाला परत अयोध्येत आणलं त्याबद्दल मी आपल्या सर्व भारतवासियांचे आभारी आहे आणि अतिशय आनंदात आम्ही
हा उत्सव उद्या साजरा करू. अजून 2 दिवसापासून तर करतच आहे. आमच्या पूर्ण कॉलनीत सगळीकडे लाईटिंग काय नाव वगैरे. सौ देवकी सुभाष कोटुरवार. मला सांगा का आज काय देखावा करण्यात आलेला आहे? आज अयोध्यामध्ये श्रीराम जन्मभूमीचा प्राणप्रतिष्ठान सोहळा 22 तारखेला होणार असून त्यानिमित्त जालना शहरामध्ये आमचं श्रीकृष्णनगर मित्रमंडळातर्फे अशा राज्यातले प्रत्येक देवांचे मोठ्या मोठ्या देवांचे जे देखावे मूर्ती स्थापने जे मूर्ती बनवलेले आहेत त्यांचे देखावे करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये काय काय देखावण्यात आलेले आहे? राज्यातील बालाजी आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती मंदिर, गुजरातचं मंदिर, संत तुकाराम महाराज यांची मूर्ती, परत इथं पांडुरंगाची मूर्ती असलेली आहे. भरपूर प्रकारची राज्यातील कमीत कमी 16 राज्यातील मूर्ती देवांच्या मूर्ती इथं बसवण्यात आलेल्या आहे. काय नाव आपलं? माझं नाव अनिल निमिनाथ कोलते. मला सांगा आज एवढं कॉलनीच्या वतीने आज प्रत्येक मूर्ती स्थापना करण्यात आलेली, देखावा करण्यात आलेला आहे, काय वाटतं? आज हे आपल्या जालना शहरामध्ये चौकांमध्ये आणि रस्त्यामध्ये जे देखावे करण्यात आलेले आहेत आणि जी रामांची प्रतिष्ठा 500 वर्षांपासून रखडलेली होती, जिथे बाबरी मस्जिद होती, तिथे आज रामाचं मंदिर बघून पूर्ण भारत हे राममय झालेलं आहे आणि खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. खरी दिवाळीची जी सुरुवात नोव्हेंबरमध्ये असते ती आज झालेली आहे. ज्यावेळेस राम हे वनवासातनं घरी परतले होते त्यावेळेस खरी दिवाळी साजरी करण्यात आली होती. आणि मला असं वाटतं भारतामध्ये 22 जानेवारी हा जो रामनवमीचा कार्यक्रम आहे हा दरवर्षी दिवाळी म्हणून साजरा करण्यात यावा. आणि खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतं आणि सगळेजण फार उत्सुक आहे उद्याच्या दिवसासाठी आणि रामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी. काय नाव आपलं? काय नाव रूपम घुगे.